सकाळच्या राईडला निघालोय आणि आपला गोप्रो सेटअप करून घेतो इथं. गोप्रोचा अँगल नाही समजू राहिला. भूषण भाऊचा पण कॉल येऊ राहिला. बघू, आपल्याला ते करंजाळीमध्ये भेटणार आहेत. करंजाळीवरनं आपण थेट नाशिकला जाणार आहोत. ओ रस्ता खराब. ते करंजाळीमध्ये आपली वाट बघत असतील. आपल्याला लवकर जावं लागेल. करंजाळीमध्ये ते आपली वाट बघत असतील. खूप झाले दिवस ग्लोव्ज नाही वापरलेले, त्याच्यामुळं ग्लोव्जची प्रॅक्टिस नाही. हाताला असं वेगळंच वाटतंय. जास्त दिवस ग्लोव्ज न वापरल्यामुळं धुवून आपण काही लडाख लावून आलो आणि धुतले तसेच ठेवून दिले होते. ठेवून दिल्यामुळे ते हार्ड पडून आलेत. वापरता होऊन जातील सॉफ्ट. अरे यार, खड्डा. ओहो, कुठं थांबलेत काय माहिती. रोहन भाऊ आणि भूषण भाऊ. त्यांना फोन करावा लागेल एक, नाहीतर मग कॉल करून बघू काय काय. एक मिनिट. आपल्या पुढं भूषण भाऊ आणि रोहन भाऊ चाललेले आहेत रॅलीमध्ये सहभाग घ्यायला. रिफिलिंग करून घेऊ. किती टाकत रे? कधी घालतस? आपण घाट स्टेशनला लागलोय. घाटाच्या रस्त्याने जावं लागलो. घाटामध्ये थोडासा टाइम होईल, जास्त नाही होणार. एवढे टर्न वगैरे क्रॉस केले का तरी आता रस्ता पॅक झालेला वाटतोय. खराब रस्ता असल्यामुळं घाट स्टेशनला टाइमपास होतो, दुसरं काहीच नाही. रस्त्याचे खतरनाक हालत झाले. पूर्ण रस्ता खराब होऊन गेलाय.